हाय फ्रेंड्स, कशा आहे तुम्ही सर्वजण? वेलकम तुमचं बी एवाला पोट्टा या चॅनलमध्ये. आज आपण संख्याचा पार्ट 7 घेणार आहोत. ठीक आहे, तर या प्रकारचे गणित कसे सॉल्व करायचे आपण आज बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 घेऊया, जास्त वेळ टाईमपास न करता. क्वेश्चन नंबर 1, 2 + 4 + 6 + 8 + डॉट 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 50 अशा प्रकारचं गणित असलं तर त्याला सॉल्व कसं करायचं ते आज आपण बघूया. ठीक आहे, तर यासाठी आपण छोटासा फॉर्म्युला लिहूया. एक मिनिट. यासाठी हा छोटासा फॉर्म्युला आहे. समसंख्याची बेरीज इक्वल टू एकूण समसंख्या गुणिला ते समोरील संख्या. आपल्याला काय विचारलं आहे? +2, 4, +6, +8 असे आपण करत गेलो तर 50पर्यंत याची बेरीज केली तर किती होते असं यांनी विचारलेलं आहे. तर काय करायचं? समसंख्येची बेरीज बरोबर एकूण समसंख्या किती आहे? 50पर्यंत आहे म्हणते. तर 50मध्ये किती समसंख्या येतात? 25 येतात. ठीक आहे, तर मग समसंख्या ही शॉर्टकटमध्ये लिहितो. ठीक आहे, समसंख्याची बेरीज बरोबर 25 गुणिला त्याच्या समोर 25च्या समोरील संख्या कोणती किती आहे? 6 पटकन किती आहे? 26. व्हेरी गुड. मग आता याचा गुणाकार करायचा 25 गुणिला 26. ठीक आहे, आपण आता साध्या पद्धतीने गुणाकार करूया. ठीक आहे, काही हरकत नाही. 25 गुणिला 26 गुणिला 25. ठीक आहे, 5 कम 30, 3, 5 दुनी 10 आणि 3 13, 0 घेतला. ठीक आहे, 6 दुनी 12, हातचाला 1, पे दुनी 4 आणि 1 5. ठीक आहे, 0 0 मांडला. 3 आणि 2 5, नंतर 5 आणि 1 6. मग उत्तर किती आलं आपलं? 650. तेवढं सिंपल आहे मित्रांनो. म्हणजे अशा टाईपचे जर गणित असले तर आपण आता एवढं करत तो बसणार नाही आहे. प्रत्येकाची बेरीज करत बसलो तर खूप टाईम जाईल आपला. तर शॉर्टकट फॉर्म्युला आहे याचा. समसंख्येची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिला त्याची समोरील संख्या. ठीक आहे, अशा टाईपचे आपण 4-5 गणित सॉल्व करून त्यामुळे प्रॅक्टिस होईल आपली. आता सेम टाईपचं दुसरं गणित बघूया. यामध्ये काय विचारलं आहे? 2 + 4 डॅश 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 40 इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणते. ठीक आहे, मग सेम याच फॉर्म्युला करायचं. आपण प्रत्येक वेळेस गणित सॉल्व करायच्या वेळेस आपण फॉर्म्युला हा रिव्हिजन करूया. ठीक आहे, म्हणजे लक्षात राहील. समसंख्येची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिला समोरील संख्या. ठीक आहे, आता हे गणित सॉल्व करूया. तर किती काय शेवटची संख्या किती आहे? 40 म्हटलेली आहे. तर 40मध्ये किती समसंख्या येतात? 20 येतात. बरोबर आहे, 20 लिहिले. ठीक आहे, गुणिला त्याच्या समोरील संख्या कोणती आहे? 20च्या समोरची 21. मग इक्वल टू 20 गुणिला 21 किती येते? मग 21 गुणिला 20 करायचे आहेत. आपण 2च करायचे, 0 साईडने ठेवायचं. ठीक आहे, शॉर्टकट वापरायचा. बे दुनी 4, हे 0 इथं मांडले. उत्तर किती आलं आपलं? 420. म्हणजे 2 ते 40पर्यंत याची बेरीज जर केली, समसंख्येची बेरीज केली तर उत्तर किती आपलं? 420 येईल. आता हे बघूया. 2 + 4 डॅश 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 28 इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे कसं सॉल्व करायचं? तर समसंख्येची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिला समोरील संख्या. मग आता 28मध्ये किती समसंख्या येतात? 14 येतात. 14 घेतले. ठीक आहे, गुणिला 14 समोरील संख्या कोणती आहे? 15 आहे. याचा गुणाकार करायचा. 15 गुणिला 14. ठीक आहे, 5 चोक 20, आजच्याला 2, 4 1 4, 4 2 4 4, 4 आणि 2 6. इथं घेतला 0 हातचा. 1 5 5, 1 1. ठीक आहे, आणि 0 इथं मांडला. 7 5 11, हात चालले 1. इथे राहिले 210. उत्तर किती आलं? 210. म्हणजे 2 + 4 असे 28पर्यंत आपण प्लस करत गेलो तर किती येईल उत्तराचं? 210 येईल. ठीक आहे, तर नेक्स्ट तास दुसरं क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे, इथेच करून टाकतो मी आणि चौथ्या टाईपचं क्वेश्चन घेतो. ओके, क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर आपण 4 घेऊया. तर आता चौथ्या प्रकारचं गणित सॉल्व करू आपण. ठीक आहे, सेम पॅटर्न आहे, सेम टाईपचं गणित आहे. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय परत एकदा सांगा मला? समसंख्याची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिला समोरील संख्या. ठीक आहे, आता इथे काय विचारलं आहे? +2, 2 + 4 + 6 + डॅश 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 60 विचारलं आहे. ठीक आहे, तर इक्वल टू क्वेश्चन मार्क बनते. मग आता 60मध्ये किती समसंख्या येतात? 30 येतात. गुणिला 30 समोरील संख्या कोणती आहे? 31 आहे. ठीक आहे, मग आता सॉल्व करू आपण. 31 गुणिला 30. आता 0 सध्याचा साईडनं ठेवू आपण. ठीक आहे, 3 गुणाकार करू. 3 1 3, 3 3 9. हा इथं 0 घेतला. मग आपलं उत्तर किती आलं? 930. म्हणजे 2. मग 60पर्यंत जर प्लस करत गेलो आपण समसंख्येची तर उत्तर किती येईल? 930 येईल. बरोबर आहे. आता हे गणित बघूया.
5 नंबरचं 2 + 4 + 6 + 8 + डॅश 54 इक्वल टू क्वेश्चन मार्कमध्ये. ठीक आहे. आता 54मध्ये किती येतात सांगा पटकन. 54मध्ये किती समसंख्या येतात? तर आपण याला भागाकार करू, सिंपल करू. 54 भागीला 2 करू. ठीक आहे. 2 दुनी 4 चला 1. ठीक आहे. इथे 4 मांडले, 2 7 14 किती येतात? 27 येतात. ठीक आहे. मग 27 येतात. मग आता 27 गुणिला ते समोरची संख्या कोणती आहे? 28 आहे. ठीक आहे. आता शॉर्टकट मारत आहे मी. तर मग आता गुणाकार करू. 27 गुणिला 28 करा गुणाकार. 27 गुणिला 28. ठीक आहे. 8 7 56 हातचेले 5 8 दुनी 16 16 आणि 5 किती होते? 21 होते. ते घेतला 0 7 दुनी 14 हातचाले 1 2 दुनी 4 1 5. ठीक आहे. 6 इथं मांडले 4 आणि 1 5 5 आणि 2 7. आपलं उत्तर किती आलं? 756 आलं. ओके. आता हे सॉल्व करू बघू. 2 + 4 + 6 + 8 डॅश 50 इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. हे सिम्पलच आहे. तर आपण आता परत रिव्हिजन करू. समसंख्याची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिला समोरील संख्या. आपण मित्रांनो सूत्र वारंवार का रिव्हिजन करताय? कारण ते परीक्षेत आठवलं पाहिजे. कारण की क्वेश्चन हे सिम्पल राहतात. आपल्याला वेळेवर फॉर्म्युला आठवत नाही, त्यामुळे आपण ते गणित सॉल्व करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून वारंवार आपल्या फॉर्म्युल्याची रिव्हिजन करायची. त्यामुळे प्रॅक्टिस होते, प्रॅक्टिसमुळे स्कोअर वाढतो. ठीक आहे. आणि आपला टायमिंग कमी वेळेत जास्त आपण मॅथ्स सॉल्व करू शकतो. ठीक आहे. समसंख्याची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिला समोरील संख्या. ठीक आहे. आता 50 दिलेली आहे शेवटची संख्या. तर 50मध्ये किती समसंख्या येतात? 25 येतात. ठीक आहे. गुणिला ते समोरील संख्या किती आहे? 26. आता याला गुणाकार करायचा. 26 गुणिला 25. ठीक आहे. 5 × 30 चले 3 5 दुनी 10 10 आणि 13 0 घेतलं इथं. 6 दुनी 12 हात चला 1 2 दुनी 4 1 5 0 घेतला 5 हे आले 650. किती आले? 650 उत्तर आलं आपलं. ठीक आहे. थोडं सिम्पल आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हा पॅटर्न हा टाईप आज कंप्लीट झाला आहे. आता पुढच्या टाईपमध्ये आपण भेटूया. त्यामध्ये आपण त्रिकोणी संख्या काढणं शिकूया. ठीक आहे. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, स्टडी करा चांगला आणि स्कोअर आणा. ठीक आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.